नमस्कार. आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश अमजलवाड. आज दिनांक 24/3/2025 रोजी जे की विधानसभा मुंबई येथे प्रश्नोत्तर तासिकेमध्ये रोहित पवार यांनी 21 मार्च रोजी शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात प्रश्न उपस्थित केले आणि ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ नाही झाले त्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी केव्हा करणार असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आणि त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले ते पुढील प्रमाणे. सगळ्यांची मागणी आहे की कर्जमाफी व्हावी. त्यामुळे मी सरकारला या ठिकाणी विनंती करतो की अजूनपर्यंत अधिवेशन तिथं चालू आहे. त्यामुळे 25,000 कोटीच्या आसपासचा खर्च अध्यक्ष महोदय येईल. त्यामुळे कर्जमाफी या संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची अध्यक्ष महोदय इच्छा आहे आणि मागणी सुद्धा आहे. अध्यक्ष महोदय तसंच अशा प्रकारे रोहित पवार यांनी विधानसभामध्ये तासिके प्रश्न उत्तर यामध्ये चर्चा मांडली आणि या चर्चेमधून खरोखरच सरकार नाही कर्जमाफी करण्यासंदर्भात निर्णय घेणार का असाही प्रश्न समस्या उपस्थित होत आहे. त्यामुळे एकीकडं आर.बी.आय. बँकेचं एक नवीन नियमावली आलेली आहे. त्या नियमावलीमध्ये जोपर्यंत बँकेची परवानगी किंवा बँकेला विचारून कर्जमाफी करता येणार नाही आणि त्यातल्या त्यात सरकार आणि बँक यांचे वेगवेगळे विचारसरणी व धोरण असते. त्यामुळे खरोखरच सरकारने आपल्या राजकीय फायद्यासाठी जर कर्जमाफी करत असेल किंवा ज्या टप्प्यामध्ये केली ते राजकीय फायद्यासाठी केली असाही प्रश्न आर.बी.आयनं उपस्थित केले. त्याच्यामुळं जे बँकेनं निर्णय देईल किंवा बँकेंनाच विचारपूस करून ही कर्जमाफी करावं किंवा न करावं हे सरकारी नियम ठरवेल. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम, जय हिंद.